नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आता बाजारात छानपैकी गवार यायला लागलेली आहे। अगदी कवळी ताजी गवार इथे मी आणलेली आहे। ते गवार आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो। तर मी एका पद्धतीने आज तुम्हाला दाखवणार आहे। ती पद्धत मी तुमच्यासाठी शेअर करत आहे। ते इथे मी पाऊण वाटी दही घेतलेलं आहे, 2 बारीक चिरलेले कांदे मध्यम आकाराचे, 1 बटाटा सालासकट घेतलेला आहे आणि ते सगळं हे साहित्य घेतलेलं आहे। फोडणीचं साहित्य, मसाले आणि वरून घालण्यासाठी कोथिंबीर, तेल फोडणीसाठी। चला तर मग आपण तयारीला लागूया। हे मी वाटण करून घेते हिरवं, तर हे मी दुसऱ्या पदार्थासाठी पण वापरणार आहे। तर इथे 2 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत, आलं घेतलं आहे आणि 10-12 लसूण पाकळ्या घेतल्यात। हे सगळं आपल्याला सरभरीत असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता कढईत आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही गवार आपल्याला स्वच्छ धुवून घेतली। अशा प्रकारे मी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये हातानेच मोडून घेतलेली आहे। गवार अगदी कवळी आहे, तर थोडा वेळ आपण तिला मीठ घालून पाण्यात वाफवून घ्यायची आहे। वाफवून घेतली का काही खतं वगैरे त्याच्यावर स्प्रे केलेले असतात ना, त्यामुळे ते आपल्याला खूप शरीराला घातक असतात। असे धुतल्याने ते जात नाहीत, म्हणून मी गवार अशी वाफवून घेते थोडं मीठ टाकून। तर तुम्ही इथे बघू शकता आपली गवार चांगली वाफलेली आहे। जास्त पण तिचा रंग बदलेपर्यंत वाफवून घ्यायची नाही। तर आता मी हे पाणी काढून टाकते आणि गवार मी मोकळी करून घेते। पुन्हा मी कढई गरम करत ठेवली आहे। आता कढईत आपल्याला काय करायचं आहे, अगदी 2 चमचे किंवा 1 चमचा टाकला तरी चालेल तेल घालायचं आणि ही गवार आहे ना, पाणी काढून घेतलेली ती गवार आपल्याला चांगली त्याच्यावर परतवून घ्यायची आहे। चांगली त्याची चडचड आवाज आल्याशिवाय गवार अशी चांगली भाजून घ्यायची त्याच्यात तेलावर। तर पाणी सगळं काढून टाकले मी आणि ते गवारीला अशी मी परतवून घेणार आहे। अशी भाजी केली ना का गवार चांगली शिजली जाते आणि भाजीला टेस्ट पण खूप छान लागते। कारण कधी गवार शिजत नाही, त्यामुळे गवारीला अशा पद्धतीने आधी परतवून घेतलं तर शिजायला लवकर मदत होते। तर गवार आपली चांगली भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता। नुसती भाजली तर त्याचा जळकट असा वास येतो, म्हणून थोडंसं तेल घालून आपल्याला अशी गवार परतवून घ्यायची। आता आपण काय करायचं आहे, त्याच कढईमध्ये सालासकट बटाटे घेतलेत ना कापून, ते आपण घालायचे आहेत आणि ते सुद्धा चांगले परतवून घ्यायचे आहेत। आता आपण या दह्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहोत। तर इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पाऊण वाटी घरचं दही आहे। तर त्याच्यात आपण आता ही हळद घालणार आहोत, अर्धा चमचा। घरचं हे लाल तिखट आहे, आपला रेग्युलर मसाला मालवणी तो घेतलेला आहे, अर्धा चमचा। आणि प्रत्येकी अर्धा चमचा धणा पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला, अर्धा चमचा साखर घातलेली आहे। कारण दही जरासं असं आंबट असतं ना, एकदम पण आंबट दही घ्यायचं नाही। आणि ते असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मसाले चांगले त्या दह्यामध्ये फुलू द्यायचेत। हवं असल्यास थोडंसं पाणी घाला। ते इथे मी सगळे मसाले घालून असे दह्यामध्ये कालवून ठेवणार आहे बाजूला। आणि मग आपल्याला ही पेस्ट आपल्याला वापरायची भाजीमध्ये। तर आता आपण हे सगळं मसाले मिक्स करून ठेवलेत। आता आपण भाजीकडे वळूया। आपला बटाटा पण आता फ्राय करून झालेला आहे, म्हणजेच अगदी थोड्याशा याच्यावर परतवलेला आहे आपण बटाटा, जेणेकरून आपली भाजी पटकन होईल। तर बटाटा अर्धा शिजलेला आहे आणि अर्धा आता भाजीमध्ये शिजला जाईल। तर आता मी बटाटा काढून घेते। याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे फोडणीपुरता। तर आता आपण भाजीला फोडणी करूया। तेल गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यात जिरे, मोहरी घालून घ्यायची, कढीपत्ता घालायचा आहे, हिंग घालायचं आहे आपल्याला थोडं, आणि फोडणी चांगली तडतडू द्यायची। नंतर आपल्याला त्याच्यात कांदा घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर इथे मी मध्यम आकाराचे 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत।
इथे तुम्ही बघू शकता आपण भाजीत यात तेल जास्त वापरलं नाही आहे, कारण आपण दही घालणार आहोत. त्यामुळे बेताचंच आपण तेल घातलेलं आहे. आता मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. तो सुद्धा चांगला ढवळून कांद्याबरोबर घ्यायचा आहे, परतवून. नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर नंतर आपल्याला थोडंसं पाणी ठेवून झाकणावर हे टोमॅटो आणि कांदा वाफवून घ्यायचा आहे. आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो चांगला ढवळून घ्यायचा आहे पुन्हा एकदा. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपण थोडंसं ह्याच्यात आलं लसूण मिरची कोथिंबीरचं जे आपण वाटण केलेलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो आणखीन मऊ पडण्यासाठी आपण इथे थोडंसं मीठ घालणार आहोत आणि पुन्हा चांगला कांदा टोमॅटो परतवून घेणार आहोत. आता आपण काय करायचं आहे, तर झाकणावरचं अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. ढवळायचा चमचा आहे ना तो भरून आपण पाणी घातलेलं आहे, जेणेकरून कांदा टोमॅटो चांगला शिजला जाईल आणि कुठेही करपला नाही जाणार. आता थोडा वेळ पुन्हा आपण झाकण देऊन ठेवले आणि झाकणावर पाणी दिले. तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर आता आपण झाकण काढलेलं आहे. बघू शकता कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे. ढवळून घेतल्यावर आपल्याला त्याच्यात बटाटा घालून घ्यायचा आहे आणि ही गवारसुद्धा घालून घ्यायची. बटाटा गवार घातल्यावर ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटं. तुम्ही बघू शकता गवारसुद्धा चांगली शिजलेली आहे आणि बटाटासुद्धा साधारण शिजलेला आहे. आता आपण हे दह्याचं मिश्रण घालणार आहोत. सगळे मसाले आपले चांगले त्याच्यात फुलून आलेले आहेत, फुगून आलेले आहेत. चव खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी केल्यावर. तुम्ही एकदा ट्राय करा नक्की. तर आता आपण हळूहळू करून हा सगळा मसाला त्या भाजीला लावून घेणार आहोत आणि त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. तुम्हाला जास्त हवं असल्यास पाणी वापरू शकता, पण भाज्यांमध्ये जर जास्त प्रमाणात पाणी घातलं तर त्या भाज्या बेचव लागतात, मसाल्याची सगळी टेस्ट निघून जाते. म्हणून बेताचंच पाणी वापरायचं भाज्यांना. तर आता मी अगदी थोडंसं पाणी घेतले आणि ह्या भांड्यामधलं सगळं मिश्रण त्या भाजीत ओतलेलं आहे. आता आणखीन थोडंसं पाणी मी घालणार आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यापेक्षा जास्त पाणी घालू नका. आणि हा सगळा मसाला या भाजीला चांगला एकजीव करून असा लावून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, ते 2-3 चमचे मी इथे दाण्याचं कूट घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असल्यास जास्त प्रमाणात घालू शकता आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची चिरलेली. भाजी चांगली ढवळून घ्यायची आणि अगदी असं थोडंसं पाणी घालायचं आहे. इथे मी मीठ खूप कमी वापरलेलं आहे, कारण आपण भाजी वाफवताना मीठ घातलेलं आणि नंतरसुद्धा कांद्यावर आपण मीठ घातलेलं आहे. तुम्ही चव बघून याच्यात मीठ वापरू शकता. तर मला एवढं मीठ पुरेसं वाटते. आता मी भाजी चांगली ढवळून झाकण देऊन ठेवले. 5-7 मिनटानंतर आपल्याला बघायचं आहे. तर 5-7 मिनटं झालेली आहेत. आपली भाजी बघा किती छानपैकी मिळून आलेली आहे आणि चांगली शिजलेली आहे आणि वास पण खूप सुंदर येतो आहे. मग काय, आवडली का माझी ही रेसिपी? दही घालून गवारीची भाजी. आणखीन वेगवेगळ्या प्रकारे आपण भाज्या ह्या ट्राय करू शकतो आणि दुसऱ्यांना खाऊ घालू शकतो. आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं. तर नक्की या पद्धतीने अशा भाज्या ट्राय करा. तर बघा किती सुंदर प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आणि किती दाटसर झालेली आहे. तर चपाती भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता आणि स्वाद तर अप्रतिम आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.